पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रात पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी जी लिस्ट आहे हे या ठिकाणी लवकरच या ठिकाणी लागत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हापासून दुसरी लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट येते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा तिसऱ्या मेरिट लिस्टचा जो कडाबा हा जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचं जे कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर 50%, 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा या सर्व डिव्हिजनचा कडाब किती जाणार आहे, कॅटेगरी वाईज कडाब किती जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन PWD कॅटेगरी वाईज, कास्ट वाईज कडाब मी तुम्हाला सांगणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, धाराशिव डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन, मुंबई डिव्हिजन आहे। त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सिंधुदुर्ग, सांगली झालं, सातारा झालं, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कडाब किती जाणार आहे, कास्ट वाईज कडाब किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, म्हणजे कितीच्या रेशो आहे, म्हणजे 60%, 70%, 80%चा किती रेशो आहे, 90%चा किती रेशो आहे, 91%चा किती रेशो आहे, 93%चा किती रेशो आहे, हा काही मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे काही दुसरी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे, तर त्या दुसऱ्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1700 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, म्हणजे 1700 ते 1800 विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर एवढं कोण सिलेक्शन झालं आहे कारण की मुलांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले होते, एक लक्षात ठेवा। ज्यांना 50% होते, ज्यांना 40% होते, ज्यांना 35% होते, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले, म्हणजे 93%, 94%, 95% अशा प्रकारे पर्सेंटेज टाकले आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि जे काही विद्यार्थी इमानदारीनं ज्यांना 60% होतं, 70% होते, 80% होते, 90% होते, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे। तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, हे जे काही फर्जीवाळा आहे तो लगेच या ठिकाणी बाहेर निघालेला आहे। तर पहा ज्या पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फर्जीवाळा केला होता, तर ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, म्हणजे 27 एप्रिलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख होती दुसऱ्या मेरिट लिस्टची। तर ते त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, तर त्या काही जागा रिक्त आहे, तर त्यासाठी जे विद्यार्थी मिळून तिसरी लिस्ट त्यांना लावायची आहे। आणि त्याचबरोबर जे तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे असे विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मिळून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट येण्याचे आज जे विद्यार्थी मिळून चान्सेस आहे, म्हणजे आजचा तरी या ठिकाणी शनिवार आहे, आजची जी तारीख आहे 3 तारीख आहे, तर 3 तारखेला जे विद्यार्थी मिळून लिस्ट येण्याचे दाट शक्यता आहे, रात्री 9-10 वाजता नंतर येण्याचे दाट शक्यता आहे। जर समजा आज जर लिस्ट लागली नाही, म्हणजे 3 तारखेला जर आज लिस्ट लागली नाही, 3 मेला जर आज लिस्ट लागली नाही, तर 4 मेला तर काही लागणार नाही, कारण की 4 मेला आहे विद्यार्थी मिळून रविवारी कधीही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागत नाही, एक लक्षात ठेवा। तर सोमवारी नक्की पडत असते, एक लक्षात ठेवा। तर सोमवारी आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे काही तिसरी लिस्ट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि ते सुद्धा रात्री लागणार आहे, 6-7 वाजताच्या नंतर या ठिकाणी लिस्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा, तिसरी लिस्ट लागणार आहे। कारण की त्यांना जे विद्यार्थी मिळून हे जे 2 लिस्ट लागले त्यांनी एक महिना लावला एक लिस्ट लावण्यासाठी, आता जे विद्यार्थी मिळून ते आता फास्टमध्ये लिस्ट लावणार आहे, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आहे लिस्ट लागण्यासाठी, कारण की जून महिन्यापर्यंत त्यांना जे विद्यार्थी मिळून ही जी वॅकन्सी आहे हे या ठिकाणी खतम करायची आहे। आणि त्यांना जे विद्यार्थी मिळून आणखीन जून महिन्यामध्ये नवीन वॅकन्सी या ठिकाणी काढायची आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, म्हणजे वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघते। तर आज जे लागण्याची दाट शक्यता, आज जर लिस्ट लागली नाही तर सोमवारी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, 5 तारखेला, एक तर 3 तारखेला, एक तर 5 तारखेला, ठीक आहे। तर ह्या तारखेपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। आता कडाब किती जाणार आहे, तर पहा अहिल्यानगर
अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जो कडाप आहे UR कॅटेगरीचा जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 89 ते 94 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल 88 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी 92 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 80 ते 88 पर्यंत कडाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 80 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतर ते जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी जे 89 ते 94 95 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 87 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल 84 ते 92 पर्यंत कडाप जाणार आहे. SC कॅटेगरीचे असाल 79 ते 88 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ST कॅटेगरीचे असाल तर 77 ते 85 पर्यंत पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचा जो कडाप हा 70% ते 80% पर्यंत जाणार आहे. एक लक्षात ठेवा, एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे. ओपन कॅटेगरीचे असाल 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत जाणार आहे. SC कॅटेगरीचे असाल 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ST कॅटेगरीचे असाल तर 75 ते 86 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 60-65% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन इथलं आहे. त्यानंतरचं जर आपण पाहिलं तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 88 ते 94 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर 87 ते 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 84 ते 92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 79 ते 86 पर्यंत 88 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85 पर्यंत, PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 65 ते 80 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BN DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90-95 पर्यंत, OBC कॅटेगरी असाल तर 88-93, EWS असाल 85-92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 86 पर्यंत जाणार आहे. आणि ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 70 ते 85 पर्यंत कडाप जाणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70 पर्यंत जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल. आजच्या दाडीचाच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.